संपूर्ण लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह बीड आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांचा सण म्हणून वेळा अमावस्या ओळखली जाते। रब्बी हंगामात आलेल्या हिरव्यागार पिकांची पूजा या दिवशी शेतकरी मोठ्या उत्साहाने करतात। मात्र दुष्काळामुळे हे चित्र नेमकं उलटं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यामधल्या चाकूर तालुक्यातल्या रायवाडी इथल्या वैजनाथ घोडके यांची ही 5 एकर शेती। दुष्काळामुळे त्यांचं शिवार उजाड माळरानासारखं दिसतंय। मात्र तरीही परंपरा म्हणून ओस पडलेल्या शेतात आणि ऐपत नसतानाही ते काळ्या आईची लक्ष्मी म्हणून पूजा करतात। यावर्षी येवळ साहेब फार संकटात झाले आणि दरवर्षीपेक्षा कडकडीत झाल्यामुळे अडचणीत असल्यामुळे पाऊस काळ नसल्यामुळे आम्ही येळवस साजरी केली आहे। दुःखात म्हणा संकटात म्हणा। दरवर्षी नातेवाईक मित्रमंडळींना बोलावून गावरान मेवा आणि जेवणाचा बेत या दिवशी हमखास ठरलेला असायचा। पण तोंडचं पाणी पळवलेल्या दुष्काळामुळे आता घोडके कुटुंबानं कोणालाच न बोलवता अगदी साधेपणानं वेळा अमावस्या साजरी केली। ते करावंच लागते। केल्याशिवाय भाग आहे का? हे लक्ष्मी पूजन आहे। कवा पिकल कवा नाही म्हणून आम्ही केली। शेतात कुरडा आहे मन आपलं काही घेणार तेवढं बरं आम्ही तसंच केलं। हिरवगारात बसू वाटणं गेलं बरं तसंच केलं आम्ही। बसू वाटणं गेलं आम्हाला मन रंबना गेलं आमचं शेतात बरं आम्ही तसंच बसलो। हो दरवर्षी घो वाटतंय शेतात चौकोन हिरवा मांडवर दिसतंय बरं यंदा नाही। म्हणजे शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत नाही, उत्साह नाही, काहीच नाही। शेतामध्ये आज चौकडे स्मशानभूमी झाल्यासारखं वाटतंय। 1972 पेक्षा यंदा भीषण दुष्काळ पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा हा सण साजरा केला नाही। मात्र दुष्काळ हटवून पुढच्या वर्षी शेत जमीन हिरवीगार करण्याची विनवणी या प्रत्येकानंच शेतातल्या लक्ष्मी आणि 5 पांडवांना नक्कीच केली असणार। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।